नमस्कार. तर आज आपण शिकणार आहोत फ्लॉवर पॉट मेकिंग. तर त्यासाठी आपण एक पाईप क्लीनर घेतलेला आहे, त्याला 4 फोल्डमध्ये केलेलं आहे. 4 फोल्ड करून नंतर मग दुसरं एक पाईप क्लीनर घेतलं आहे, त्याला आपण वरून लॉक करणार आणि नंतर मग सर्व एकत्र घेऊन नंतर मग त्याला आपण खालच्या साईडने पण लॉक करणार आणि नंतर मग आपली पाकळी तयार होते. तर मग त्या पाकळीला आपण असं व्यवस्थित शेप देणार. सर्व अशा प्रकारे आपण थोडंसं त्याला शेप देणार. अशा मी सर्व पाकळ्या रेडी करून ठेवलेल्या आहेत. तर आता त्याला आपण गमच्या साहाय्याने चिपकवणार. सर्व पाकळ्यांच्या साईडला आपण असं ग्लू लावणार. थोडा वेळ होल्ड करून नंतर अशा एक एक पाकळी आपण जॉईन करत जाणार. असं ग्लू लावून आपण एक एक पाकळी अशी जॉईन करणार. आता मी सध्या जे बनवत आहे ते 7 पाकळ्यांचं बनवत आहे. आता मध्ये आपण पराग लावणार. मध्ये पराग लावलेला आहे, त्याला आपण ग्लूने आपण चिपकवलेलं आहे. आता सर्व आपण असं एकत्र करणार. एक लास्ट पाकळी बाकी आहे. असं हे आपलं लिलीचं फ्लावर तयार झालेलं आहे. छानसं असं लिलीचं फ्लावर आपण तयार केलेलं आहे. आता त्याला बॅक साईडला आपण कवरिंग करणार. तर बॅक साईडला हे आपण ग्रीन पाईप लायनर घेतलेलं आहे, तर त्याला असं आपण थोडंसं शेप देणार. आता बॅक साईडला थोडंसं आपण व्यवस्थित सेटअप करणार आणि त्याला आपण ग्लू लावणार आणि ग्लू लावल्यानंतर आपण ते ग्रीन पाईप क्लीनर त्यावर चिपकवणार आणि नंतर त्याला असं ट्विस्ट देऊन आपण लीफ लावणार. त्याला 2 पान लावायची किंवा 4 पान, तुमच्यावर डिपेंड आहे की आपल्याला जसं हवं तेवढी आपण पानं लावू शकतो. जेवढे आपलं फ्लावर पॉट आहे साईज त्याप्रमाणे. तर मी सध्या एक फ्लावरचंच बनवत आहे पॉट. तर हे झालेलं आहे आपलं लिली फ्लावर रेडी. तर आता आपण बघूया की पॉट कसं बनवायचं. त्यासाठी मी एक कप घेतलेला आहे. मी ब्राऊन पाईप क्लीनर घेतलेला आहे, त्याला असं मेजरने आपण कट करणार. तर त्याचे आता एका पाईप क्लीनरचे जवळजवळ 3 तुकडे होत आहेत. तर 3 झालेले आहेत. तसे मी असे भरपूर तयार करून ठेवलेले आहेत कपच्या साईजप्रमाणे. आता आपण त्याला खालून आणि वरून अशा प्रकारे लॉक करणार, जेणेकरून ते निघणार नाहीत. आणि जवळजवळ आपण पूर्ण पाईप क्लीनर सर्व इथे लावून त्याला असं कपला पूर्ण झाकून देणार, जेणेकरून कपचं कलर दिसणार नाही. तर असं आपलं पूर्ण पाईप क्लीनरचं पॉट तयार झालेलं आहे. हे पॉट तयार झालेलं आहे. त्याच्यात आता आपण हे असं कागद इन्सर्ट करणार. तुम्ही स्पंज पण टाकू शकता, मी कागद टाकलेला आहे. आपण ग्रीन पाईप क्लीनर घेतलेलं आहे, त्याला आपण असं ग्रीन स्टिकच्या सहाय्याने असं ट्विस्ट करत जाणार. एक आपल्याला ग्रीन ग्रास तयार करायचं आहे, तर त्यासाठी आता आपण हे असं पण शेप दिलेला आहे आणि त्याला असं आपण स्ट्रेच करणार. असं आपण स्ट्रेच करत जाणार आणि मग त्याला रोल करत करत आपण चकळीच्या आकाराच्या साईजचं असं आपण रोल करून त्या कागदावर आपण ते स्टिच करणार. तर अशा प्रकारे आपलं हे पॉट तयार झालेलं आहे. त्यात आता आपण फ्लावर टाकणार. तर हे आता फ्लावर जे आहे, लिलीचं फ्लावर जे झालेलं आहे, ते आपण त्या कुंडीमध्ये टाकूया. तर अशा प्रकारे ही आपली फ्लॉवर पॉट रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.